अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार। मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींची प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। बघा, उद्या आहे अनंत चतुर्दशी। उद्या भरपूर जणांचे म्हणजे मंडळाचे असतील, भरपूर जणांच्या घरोघरी असतील, गणपती बाप्पाचं उद्या विसर्जन होणार आहे। म्हणजे सर्वच गणपती बाप्पा ज्यांच्या घरी विराजमान असतील किंवा मंडळाचे गणपती बाप्पा विराजमान असतील त्या सर्वांचं सगळ्या गणपती बाप्पाचं उद्या विसर्जन होणार आहे। आणि उद्या अनंत चतुर्दशी आहे। तर अनंत चतुर्दशी हे व्रत कशा पद्धतीने करायचं, या दिवशी हे व्रत असताना आपण अनंत धागा तयार कसा करायचा, त्याच पद्धतीने आपण भगवान विष्णूंच्या कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत, उपवास करायचा की नाही, या संबंधी सगळी माहिती आज सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे। आपले व्हिडिओ भरपूर दिवस झाले काही कारणास्तव घरात एकामागे एक दुःखद घटना घडत आहे, त्यामुळे आपल्याला आपले व्हिडिओज वेळेवरती येत नाहीत, त्याबद्दल अगोदर मी क्षमा मागते सगळ्यांची। पण इथून पुढे रेग्युलर येतील व्हिडिओ याची मी काळजी घेईन। सगळ्यात अगोदर तर अनंत चतुर्दशी। अनंत चतुर्दशी म्हणजे ज्याला कधीही ज्याचा क्षय नाहीये, म्हणजे ते कधीही संपत नाहीये, कधीही ते संपुष्टात येत नाही, असं अनंत अनंत चिरकाल टिकणारं दीर्घायुष्य असो किंवा एखादी आपलं गेलेलं राज्य असेल, गेलेली आपली संपत्ती असेल, ती चिरकाल टिकण्यासाठी, ती माघारी येण्यासाठी आपल्याला हे अनंत चतुर्दशीचं व्रत करायचं आहे। आणि हे अनंत चतुर्दशीचं व्रत म्हणजे जे कधीही संपणार नाही, जे संपुष्टात येणार नाही, जे अनंत असेल अशा पद्धतीचं आपल्याला हे अनंत चतुर्दशीचं व्रत प्रत्येकाने घरोघरी करायचं आहे आणि अनंताचा धागा तयार करायचा आहे। सगळ्यात अगोदर तर आपण पाहूया अनंत चतुर्दशीचे आपल्याला मुहूर्त केव्हापासून सुरू होते अनंत चतुर्दशी। तर बघा, 6 तारखेला 6 सप्टेंबर म्हणजे उद्याच पहाटे 3:14 हे अनंत चतुर्थी लागणार आहे। सकाळी पहाटे 3:14 लागणार आहे आणि 7 सप्टेंबर रोजी रात्री 1:41 संपणार आहे। त्यामुळे 6 तारखेचा संपूर्ण दिवस आहे आपल्याकडे आणि 7 तारखेचा आहे, पण 6 तारखेला आपल्याला अनंत चतुर्दशी म्हणजे गणपती बाप्पाचं विसर्जन करायचं आहे। पौर्णिमा कधी लागणार आहे, तर पौर्णिमा अर्थात उद्या 6 सप्टेंबर रोजी रात्री 1:42 सुरू होणार आहे। पौर्णिमा ही रात्री 1:42 सुरू होणार आहे आणि 7 तारखेला रात्रीपर्यंत असणार आहे। त्यामुळे सत्यनारायण ज्यांचे करायचे आहेत बघा, त्यांनी सगळ्यांनी सत्यनारायण उद्या म्हणजे अनंत चतुर्दशी दिवशी जर आपण सत्यनारायण घरामध्ये केलं तर आपलं जे काही वैभव आहे, आपली जी काही दुःख आहे त्याच्यातून नाश होतो, त्या दुःखाचा नाश होतो आणि आपलं जे वैभव आहे ते चिरकाल टिकतं। त्यामुळे उद्या सगळ्यांनी आपल्याला अनंत चतुर्थी दिवशी सत्यनारायण हे व्रत करायचंच आहे, शेवटच्या दिवशी अनंत चतुर्दशीला। आता तुम्ही म्हणाल की पौर्णिमेला आपण प्रदोष काळामध्ये व्रत करत असतो, तर हे व्रत आपल्याला करायचंच आहे, या दिवशी व्रत करायचं आहे, पण कशा पद्धतीने करायचं ते तुम्हाला मी पुढे सांगते। सगळ्यात अगोदर आपल्याला पूजा मांडणी कशी करायची, त्याचप्रमाणे अनंताचा धागा कोणता आहे, अनंताचा धागा कशा पद्धतीने तयार करायचा हे तुम्हाला मी अगोदर अशा पद्धतीने आपल्याला एक छोटासा पांड मांडायचा आहे। आता मी पाटावर काय मांडलेले आहे नाही, देवघरासमोरच तुम्हाला दाखवत आहे। माता लक्ष्मीचा फोटो आहे, हा आपला माता लक्ष्मीची फ्रेम आहे आणि त्याच पद्धतीने आपल्याला जर तुमच्याकडे जर भगवान विष्णूंचा माता लक्ष्मी पाय चेपते अशा पद्धतीचा जर फोटो असेल तर तुम्ही अशा पद्धतीचा फोटो ठेवायचा आहे। आता हे विष्णू सहस्त्रनामाचं पुस्तक आहे, त्याच्यावरती हा फोटो आहे तुम्हाला दाखवण्यासाठी ठेवलेला आहे। किंवा तुमच्याकडे जर भगवान विष्णूंची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक घालायचा आहे। नैवेद्य म्हणून तुम्हाला एक फळ ठेवायचं आहे, फुलं अर्पण करायची आहेत आणि तुम्हाला हा अनंताचा धागा आहे अशा पद्धतीचा 14 गाठी असलेला आपल्याला हा गाठी असलेला धागा कलावा आपल्याला आपल्या मार्केटमध्ये सहज उपलब्ध होतो। आणि नसेल तर कलावाल्याला आपल्या कलावा जो असतो त्याला आपल्याला 14 गाठी मारायच्या आहेत। हा धागा 14 गाठीचा म्हणजे 14 जणांचं 14 लोकांचं प्रतिनिधित्व करत असतो। तर या 14 गाठींचा अनंत आपल्याला तयार करायचा आहे आणि हा अनंत तयार करताना आपल्याला तयार झाल्यानंतर आपल्या घरातील कर्त्या पुरुषाच्या हातामध्ये किंबहुना आपल्या सगळ्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या हातामध्ये आपल्याला बांधायचा आहे। पुरुषांनी हा कलावा उजव्या हातामध्ये बांधायचा आहे आणि महिलांनी डाव्या हातामध्ये बांधायचा आहे। बघा, अनंत चतुर्दशी हे व्रत आपल्याला करायचं आहे। अनंत चतुर्दशी म्हणजे कधीही न संपणारं, कधीही क्षय न पावणारं अशा पद्धतीचं अनंत चतुर्दशी हे व्रत आपल्याला करायचं आहे। या दिवशी आपल्याला 1001 तुळशीपत्र आवर्जून भेटली तर आवर्जून आणायला विसरायचं नाहीये। 1001 तुळशीपत्र नक्कीच आणण्याचा प्रयत्न करा तुम्ही, आणि नाही भेटलं तर एक तरी तुळशीपत्र कमीत कमी तुमच्याकडे असेल याची काळजी घ्यायची आहे। 1001 तुळशीपत्र वाहत वाहत आपल्याला सेवा कोणती करायची आहे, तर आपल्याला विष्णू सहस्त्र नामावलीचं पठण करायचं आहे, ज्याच्यामध्ये 1001 विष्णू सहस्त्र नामावलीचे पठण आपल्याला करायचे आहे। आणि
ते झाल्यानंतर मग अनंत आपल्याला उचलून घ्यायचा आहे. बघा, अनंत चतुर्दशीला विष्णूला समर्पित एक प्रार्थना आहे जी युधिष्ठिरांनी श्रीकृष्णाला केली होती, ज्याद्वारे त्यांनी सर्व दुःखापासून मुक्ती मागितली होती. ही प्रार्थना भगवान विष्णूंच्या अनंताचे आणि त्याच्या कृपेचे प्रतीक आहे, जी या व्रताच्या वेळी केली जाते. अनंत चतुर्दशी व्रताची प्रार्थना काय आहे ते तुम्हाला मी सांगते. अनंत चतुर्दशीच्या आपल्याला ज्यावेळेस आपण विष्णू सहस्रनामावलीचे पठण करणार आहोत त्यावेळेस हा अनंत धागा आपल्याला तिथे ठेवायचा आहे आणि आपल्याला ही प्रार्थना करायची आहे. हे श्रीकृष्णा, तू मला अनंत दुःखातून मुक्त कर, माझ्या सर्व संकटांचा नाश कर. हे देवा, तूच माझा तारणहार आहेस. तुझे हे अनंत हेतू आणि अनंत रूप माझ्यासाठी या दुःखाच्या महासागरातून बाहेर पडण्यासाठी एक मार्ग आहे. प्रार्थनेचा अर्थ असा आहे, या प्रार्थनेमध्ये युधिष्ठिरांनी श्रीकृष्णाला विनंती केली की त्या सर्व प्रकारच्या दुःखातून, संकटातून बाहेर काढावे. अनंताचे प्रतीक असलेल्या विष्णूला उद्देशून ही प्रार्थना केली जाते, कारण अनंत म्हणजे जो कधीही समाप्त होत नाही आणि कधीही मावळत देखील नाही. अशा पद्धतीचा अनंत चा धागा आपल्याला हातात घेऊन ही प्रार्थना करायची आहे. अनंत चतुर्दशी हा दिवस भाद्रपद शुद्ध चतुर्थीला येतो. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि अनंताचा दोरा आपल्याला बांधायचा आहे. हे व्रत गतवैभव प्राप्त करण्यासाठी आणि दुःखातून मुक्ती मिळवण्यासाठी आपल्याला करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे व्रत करायला अजिबात विसरायचं नाही. त्याच पद्धतीने बघा, आपल्याला ज्यावेळेस आपण ही पूजा करतो, पूजा झाल्यानंतर अनंत चतुर्दशी हे व्रत अनंत म्हणून रेशमी दोरा याचे पूजन केले जाते. या दिवशी अनंत आणून त्याची षोडोपचारी पूजा आपण ज्या प्रकारे तुम्हाला मी सांगितली त्या प्रकारे पूजा करायची आहे आणि याची स्थापना आपल्याला इथे करायची आहे. 14 प्रकारची पालवी देखील या दिवशी अनंतास वाहिली जाते. बघा, 14 प्रकारची पालवी म्हणजे वेगवेगळ्या झाडांची पाने वगैरे याची पालवी वाहिली जाते. या दिवशी विष्णू सहस्रनामाचे आपल्याला पठण करायचे आहे आणि या दिवशी भगवान अनंतास 14 प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य देखील आपल्याला या दिवशी दाखवायचा आहे. बघा, अनंत हे भगवान श्री विष्णूंच्या आपल्या जी एक सहस्र नामावली आहे त्या नामावली मधले एक नाव आहे ते अनंत. या नावाचा आपल्याला या दिवशी पूजन करायचं आहे. अनंत पूजनाच्या दिवशी गणपती सोबत अनंत विसर्जन देखील केले जाते. काही कुटुंबात अनंत घरातील प्रमुख पुरुषाच्या उजव्या हातात बांधला जातो. हिंदू परंपरेनुसार काही प्रमुख सणापैकी एक अनंत चतुर्दशी हा सण महत्वाचा सण आहे. अनंत म्हणजेच ज्याचा कधीही अंत होत नाही. या दिवशी प्रामुख्याने भगवान विष्णूंची पूजा केली जाते. ज्या भगवान विष्णूंनी 14 लोक म्हणजे 14 लोक कोणाकोणाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे बघा. तल, अटल, वितल, सुतल, तलातल, रसातल, पाताल, भी, भुवन, जन, तप, सत्य, मह यांची निर्मिती केली आणि त्यांच्या संरक्षणासाठी विविध अवतार धारण केले. या अनंत चतुर्दशीच्या या विश्वाच्या पालनकर्त्याला प्रसन्न करण्यासाठी कृपाशीर्वादासाठी श्री भगवान विष्णूंची पूजा केली जाते. अनंत चतुर्दशीला भगवान विष्णूंची अनंत या नावाने पूजा केली जाते व सर्व मनोकामना पूर्ततेसाठी या दिवशी उपवासासह भगवान विष्णूंची पूजा केली जाते. पांडवांना दूतात हारल्यानंतर 12 वर्षे वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास जावे लागले. यातून सुटका होण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी हे अनंत चतुर्दशीचे व्रत पांडवांना करण्यास सांगितले होते. अशा पद्धतीचे हे अनंत चतुर्दशीचं व्रत आहे आणि याची छोटीशी पूजा मांडणी देखील सांगितलेली आहे. आता कलश स्थापना करण्याची गरज नाही. हा घरातला मंगल कलश आहे. अशा पद्धतीने पाटावर ही छोटीशी अशा पद्धतीची पूजा मांडणी करायची आहे आणि आपल्याला फक्त अशा पद्धतीने छोटीशी पाटावरती पूजा मांडणी करायची आहे आणि आपल्याला जे काही सेवा सांगितलेल्या आहेत त्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. जसं की तुम्हाला मी दाखवलं अशा पद्धतीने आपल्याला छोटीशी पूजा मांडणी खाली पाटावरती करायची आहे. आता जसं की सांगितलं, सत्यनारायण तुम्हाला उद्या अनंत चतुर्दशी दिवशी जो कोणी सत्यनारायण करतो त्याच्या जीवनातील दुःख, दरिद्री, संकट सगळी काही निघून जातील. 100% निघून जातील. फक्त मनोभावे करायला हवे. अनंत चतुर्दशी दिवशी तुम्हाला सत्यनारायण करायचाच आहे आणि नंतर दुसऱ्या दिवशी पौर्णिमा येते. जे लोक दर पौर्णिमेला सत्यनारायण करतात त्यांनी काय करायचं, आता मी काय करणार आहे बघा. उद्या सत्यनारायण करणार अनंत चतुर्दशी दिवशी तुम्ही या दिवशी म्हणजे उद्याच्या दिवशी दिवसभरात कधीही तुम्ही हे व्रत करू शकता आणि म्हणजे सत्यनारायण व्रत तुम्ही करू शकता दिवसभरात कधीही, सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आणि नंतर ती पूजा तशीच ठेवायची आहे. ती उत्तर पूजा आपल्याला करायची नाही. गणपती विसर्जन वगैरे केलं तर ठीक आहे. गणपती विसर्जन वगैरे करून यायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी उत्तर पूजा याची करायची नाही. दुसऱ्या दिवशी त्याच पूजेवरती अजून एकदा आपल्याला सत्यनारायण व्रताची पोथी पठण करायची आहे. सत्यनारायण व्रत दुसऱ्या दिवशी आपल्याला करायचं आहे.
प्रदोष काळामध्ये आणि याचं उद्यापन 8 तारखेला म्हणजे सोमवारी आपल्याला करायचं आहे. म्हणजे आपले यावेळेस 2 सत्यनारायण घडणार आहेत, एक अनंत चतुर्दशी दिवशी आणि दुसरं पौर्णिमेचा सत्यनारायण. अशा पद्धतीने आपल्याला सत्यनारायणाची पूजा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायची आहे. आता या दिवशी अनंत चतुर्दशीचं व्रत करावे का, म्हणजे उपवास करावा का, तर हो, हा उपवास तुम्ही सकाळी करायचा आहे आणि संध्याकाळी सोडायचा आहे. सकाळी दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी तुम्ही उपवास सोडायचा आहे. अशा पद्धतीने अनंत चतुर्दशी दिवशी भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी भगवान विष्णूंच्या 14 लोकांचं जे प्रतिनिधित्व करतं, अशा 14 गाठी या अनंत धाग्याला बांधायच्या आहेत. हा अनंत धागा तुम्हाला सहज आपल्या पूजा साहित्याच्या दुकानामध्ये उपलब्ध होऊन जातो. तो अनंताचा धागा जसा दाखवला तशा पद्धतीचा अनंताचा धागा तुम्हाला आणायचा आहे आणि याच्यावरती तुम्हाला पूजा करायची आहे. अशा पद्धतीचा हा अनंताचा धागा आहे आणि ह्या बघा अशा पद्धतीच्या ह्या गाठी असतात. अशा 14 गाठी आपल्याला करायच्या आहे. आता तुमच्या घरामध्ये जो कर्ता पुरुष आहे, ज्या दिवशी तुम्ही अनंताची व्रत करणार आहात, रात्री पूजा करणार आहात आणि जो कोणी व्यक्ती रात्री 12 वाजता ही पूजा करायची आहे आपल्याला आणि पूजा झाल्यानंतर कर्त्या पुरुषाच्या हातात लगेचच बांधून द्यायचा आहे तुम्हाला अनंत चतुर्दशी आहे तोपर्यंत. आता ताई आमचे जो मुलगा आहे तो बाहेर गावी आहे, तर त्यांच्या नावाचा हा अनंताचा धागा तुम्ही तयार करून ठेवायचा आहे आणि तो आल्यानंतर त्याला बांधायचा आहे. आता एका घरामध्ये 4 व्यक्ती आहेत, तर 4 अनंताचे धागे अशा प्रकारचे तुम्हाला तयार करून ठेवायचे आहेत. म्हणजे 4 धागे तुम्हाला भगवान विष्णूंच्या समोर ठेवायचे आहेत. ज्या काही सेवा सांगितलेल्या विष्णू सहस्त्रनामावली तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत आणि तुम्हाला हा अनंताचा धागा सिद्ध करायचा आहे आणि पुरुषांच्या उजव्या हातात आणि महिलांच्या तुम्हाला डाव्या हातामध्ये हा अनंताचा धागा प्रत्येकाने बांधायचा आहे. आता ताई अनंताचा धागा बांधल्यानंतर मांसाहार करावा का, हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तर अनंताचा धागा बांधल्यानंतर परान्न टाळावे का, तर परान्नाचा वगैरे काही संबंध येत नाही याच्यामध्ये. आणि मांसाहार तर तो तुमच्या इच्छेने आहे, तुमच्या इच्छेने तुम्ही पाळू देखील शकता, नाही पाळला तरी देखील चालणार आहे. हा धागा आपल्या आपलं सुरक्षा कवच म्हणून आपल्या सुरक्षिततेसाठी आपल्या जे काही आपल्या जीवनामध्ये सतत दुःख दारिद्र्य येत आहे त्याच्यासाठी, त्यातून बाहेर पडण्यासाठी, एखाद्या संकटातून बाहेर पडण्यासाठी, मार्ग मिळत नसेल तर मार्ग भेटण्यासाठी आपल्याला हा अनंताचा धागा आपल्याला आपल्या हातामध्ये बांधायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे व्रत करायचं आहे. तुम्हाला व्रत कशा पद्धतीने करायचं, का करायचं, हे सगळं काही सविस्तर सांगलेलं आहे. तरी देखील तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्स मध्ये विचारा. आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन नक्कीच केले जाते. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत झालेली सेवा स्वामींची निरुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.